आज काय तर मित्राचा वाढदिवस आहे, आज काय तर ऑफिसची पार्टी आहे. या ना त्या कारणाने सगळेजण आजकाल पार्टी करतात आणि पार्टी म्हटलं की दारू ही असलीच पाहिजे. दारू आणि पार्टीचं इक्वेशन हे खूप कॉमन झालेलं आहे आणि फक्त दारूच नाही, दारूच्या सोबत तंबाखू, पान मसाला, गुटखा, सिगारेट आणि आजकाल तर ड्रग्स देखील यांचा समावेश देखील आहे. आणि हे आपल्या शरीराला किती हानिकारक ठरत आहेत हे आपल्याला समजत नाहीये. आणि पाश्चात्य संस्कृती बघून दुर्दैवाने यामध्ये स्त्रियांचा, मुलींचा देखील आकडा वाढताना दिसत आहे. तर नमस्कार, माझं नाव आहे ऋतुजा आणि या व्हिडिओमध्ये आपण कॅन्सरचा आणि या सर्व व्यसनांचा काय संबंध आहे हे बघणार आहोत. आणि फक्त कॅन्सरच नाही, कॅन्सरच्या व्यतिरिक्त इतर आजार देखील होत आहेत. पण यामध्ये मी तुम्हाला इन डिटेल कॅन्सरचा आणि या व्यसनांचा काय संबंध आहे हे सांगणार आहे. आता आपण बघणार आहोत दारू ही कशा प्रकारे आपल्या शरीराला हानिकारक ठरू शकते. रिसर्च असा सांगतो की दारूमुळे जवळपास 7 प्रकारचा कॅन्सर होण्याचे चान्सेस आहेत. त्यामध्ये येतं तोंडाचा कॅन्सर, त्याच्यानंतर अप्पर थ्रोट म्हणजेच घशाचा कॅन्सर, इसोफॅगस म्हणजेच अन्ननलिका, ब्रेस्ट कॅन्सर, लिव्हर, त्याच्यानंतर आतड्यांचा कॅन्सर आणि आपला लॅरनॅक्स म्हणजेच कंठाचा कॅन्सर. या आणि अशा अनेक प्रकारचा कॅन्सर होण्याचे चान्सेस असतात. आता जर तुम्हाला तुमच्या मित्राने सांगितलं किंवा कोणीही जरी सांगितलं की यामध्ये अल्कोहोलचं पर्सेंटेज चांगलं आहे, वाईन ही हार्टसाठी चांगली आहे, बिलकुल ऐकायचं नाही. कारण त्यामध्ये किती पर्सेंटेज कमी असू देत, जर त्यामध्ये अल्कोहोलचं प्रमाण आहे याचा अर्थ ते शरीरासाठी अत्यंत घातक आहे. आता जेव्हा तुम्ही दारू किंवा अल्कोहोल घेतात तेव्हा शरीरामध्ये एक केमिकल प्रोड्यूस होतो, त्याचं नाव आहे ॲसिटाल्डिहाइड. आणि जेव्हा हे ॲसिटाल्डिहाइड तुमच्या सेल्सला जो काही डॅमेज झालेला आहे तो रिपेअर करण्यापासून देखील थांबवतं. हे झालं सेल लेवलला. आता जेव्हा तुम्ही दारू पितात किंवा अल्कोहोल पितात तेव्हा तुमच्या तोंडातल्या आणि घशातल्या सेल्स हे केमिकल ॲब्झॉर्ब करतात आणि ह्या सेल्ससाठी हे अत्यंत घातक असतं. आता आपण बघणार आहोत दारूचा आणि ब्रेस्ट कॅन्सरचा काय संबंध आहे. रिसर्च असा सांगतो की जेव्हा तुम्ही दारू पितात तेव्हा बॉडीमध्ये ॲसिटाल्डिहाइड नावाचं केमिकल फॉर्म होतं. जसं मी मगाशी सांगितलं, हे सेम केमिकल तुमच्या ब्रेस्टच्या सेल्समध्ये आणि लिव्हर सेल्समध्ये देखील फॉर्म होतं. आणि त्याबरोबरच दारूमुळे शरीराचा हार्मोन्सचं पूर्णपणे नियंत्रण बिघडतं, त्यांचं कोऑर्डिनेशन बिघडतं, त्यांचं तंत्रमंत्र पूर्णपणे बिघडतं आणि अर्थातच ते शरीरासाठी पूर्णपणे धोकादायक आहे. मग ती दारू असू देत, बियर असू देत किंवा वाईन असू देत, थोडी घ्या जास्त घ्या, ती शरीरासाठी हानिकारक आणि हानिकारकच आहे. आतापर्यंत मी तुम्हाला जे काही सांगितलं ते होतं दारूच्या विषयी. आता आपण पुढे बघणार आहोत स्मोकिंग. स्मोकिंग म्हणजे सिगारेट. जेव्हा एखादी व्यक्ती पिते ती शरीरासाठी खूप हानिकारक असते आणि आजकाल मुलंच नाही तर मुली देखील यामध्ये खूप पुढे आहेत आणि याची क्रेज दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. आता रिसर्च असा सांगतो की एका सिगारेटमध्ये जवळपास 5,000 केमिकल्स असतात आणि या 5,000 केमिकल्सपैकी 70 केमिकल्समुळे कॅन्सर होण्याचा धोका आहे. आता फक्त कॅन्सरच नाही, कॅन्सरच्या व्यतिरिक्त इतर कोणतेही आजार होऊ शकतात, पण जवळपास 70 केमिकल्समुळे कॅन्सर होऊ शकतो. आता हे केमिकल्स कोणते असतात, ह्यामध्ये आहे आर्सेनिक, त्याच्यानंतर कॅडमियम जे बॅटरीमध्ये यूज करतात, क्रोमियम, बेन्झीन, पोलोनियम 21. ही मी फक्त काहीच केमिकल्सची नावं सांगितली. याच्या व्यतिरिक्त इतर केमिकल्स देखील स्मोकमध्ये असतात किंवा सिगारेटमध्ये असतात. अर्थातच ते शरीराची पूर्णपणे आतून वाट लावतात आणि स्मोकिंगमुळे 16 प्रकारचा कॅन्सर होऊ शकतो. यामध्ये अर्थातच लंग कॅन्सर, माउथ कॅन्सर, त्यानंतर इसोफॅगस, अन्ननलिका, पोटाचा कॅन्सर हा आणि इतर वेगवेगळ्या प्रकारचा कोणताही कॅन्सर तुम्हाला होऊ शकतो. आता हे जेव्हा तुम्ही एखादी सिगारेट पितात तेव्हा हे सेल लेवलला काय बरं करतात. जेव्हा तुम्ही सिगारेट पितात तेव्हा हे सेलच्या आतमध्ये असलेलं डीएनएच पूर्णपणे डॅमेज करतात आणि त्यामुळे प्रॉपर सेलचं फंक्शनिंग होत नाही आणि त्यामुळे ह्या ॲबनॉर्मल सेल्स शरीरामध्ये वाढायला लागतात आणि म्हणूनच
कॅन्सर असू दे किंवा इतर कोणताही आजार असू दे, त्यांचा धोका हा वाढायला लागतो. आजकाल तरुणाईमध्ये एक वेगळंच फॅशन आलेलं आहे, ते म्हणजे शिशा आणि हुक्का. शिशा, हुक्का, दारू, तंबाखू काहीही असू देत, हे सगळे जवळपास सारखेच असतात. हे शरीराला तेवढेच हानिकारक असतात, फक्त त्यांचे फॉर्म वेगवेगळे असतात. बऱ्यापैकी सारखेच केमिकल्स देखील आढळून येतात. आता ह्यामध्ये शिशा आणि हुक्कामध्ये कार्बन मोनॉक्साईड, निकोटीन यासारखे तुमच्या शरीराला, तुमच्या लंग्सला हानिकारक असणारे केमिकल्स आढळून आलेले आहेत. खूप जणांना असं वाटतं की शिशा आणि हुक्का हा कमी हानिकारक आहे सिगारेटच्या तुलनेमध्ये, पण ते चुकीचं आहे. शास्त्रज्ञांनी प्रयोग केले आणि त्यांना त्यावरून असं लक्षात आलं की जर तुम्ही 45 मिनिटांचं एक शिशा किंवा हुक्का सेशन केलं तर ते जवळपास 100 सिगारेटच्या बरोबरीचं असतं. म्हणजे याचा विचार करा तुम्ही की ते देखील तेवढंच शरीरासाठी घातक किंवा हार्मफुल आहे. तंबाखू म्हणजेच टोबॅको, ती देखील अत्यंत घाणेरडी आणि अत्यंत हानिकारक आहे शरीरासाठी. तंबाखू किंवा टोबॅकोचं झाड असतं, ह्या झाडाची पानं जाळून त्यावरती वेगवेगळी प्रोसेस करून ही तंबाखू बनवली जाते. जवळपास पानाचं देखील तसंच असतं. पण हे कितीही बघायला गेलं, काही लोक टोबॅको स्मोकिंग करतात, फक्त यांचे फॉर्म वेगळे असतात. अदरवाईज यांचा शरीराला होणारा परिणाम हा हानिकारक आणि हानिकारकच असतो. हे शरीरासाठी बिलकुल चांगलं नाही. आता आपण बघणार आहोत पॅसिव्ह स्मोकर किंवा सेकंड हँड स्मोकर म्हणजे काय. तुमच्या आजूबाजूला कुठेतरी दररोज कोणीतरी कोळसा जाळतंय किंवा कुठेतरी दररोज आजूबाजूला तंबाखू जाळतायत किंवा तुमच्या बाजूला बसून कोणीतरी रोज स्मोकिंग करतंय, हे तुमच्या शरीरासाठी देखील तेवढंच हानिकारक आहे. मग भले तुम्ही स्मोकिंग करत नसाल तरी पण जो माणूस स्मोकिंग करतो आहे त्याचा धूर तुमच्या शरीरासाठी देखील तेवढाच हानिकारक आहे. जो माणूस स्वतः कंझ्युम करतो आहे तो होतो ऍक्टिव्ह स्मोकर, आणि जो माणूस ते स्मोकिंग करत नाहीये पण त्याच्या संपर्कात आहे, त्या धुराच्या संपर्कात आहे, तो असतो पॅसिव्ह स्मोकर. आणि त्या पॅसिव्ह स्मोकरसाठी देखील हा धूर तेवढाच हानिकारक असतो आणि त्याच्या शरीरासाठी देखील ते अत्यंत हानिकारक ठरू शकतं. अशा वेळेला काय करायचं, तुमच्या आजूबाजूला कुठेतरी धूर निघतोय किंवा कोणीतरी काहीतरी जाळतंय किंवा कोणीतरी स्मोक करतंय, लगेचच नाकाला रुमाल बांधायचा किंवा तिथून दूर निघून जायचं. हेच आपल्यासाठी फायद्याचं ठरू शकतं. आता व्यसने करत असणार तर काय करायचं. अर्थातच ही व्यसने करणं थांबवलं पाहिजे, कारण की ह्याचा परिणाम तुमच्या शरीरासाठी खूप घातक होऊ शकतो. हे तुम्हाला देखील कळणार नाही. मी चुकून सुद्धा असं म्हणणार नाही थोडी घ्या, कधीतरी घ्या, ओकेजनला घ्या, कारण खूप लोक कारण देतात. मी स्ट्रेसमध्ये असेल तर घेतो, फक्त ओकेजनली घेतो, फक्त पार्टीत घेतो. हे कधीतरी, हे ओकेजनली तुमच्या शरीरासाठी किती आणि कसं महागात पडेल हे तुम्हाला देखील समजणार नाही. आणि अजून एक गोष्ट म्हणजे जर का उद्या तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढीकडे काहीतरी पास करायचं असेल किंवा तुम्हाला पुढच्या पिढीला पुढच्या जनरेशनला काहीतरी सांगायचं असेल तर तुम्ही त्यांना काय सांगणार. जर का तुम्ही स्वतः व्यसन करत असणार तर पुढची पिढी तुमच्याकडून काय शिकणार, काय लिगसी तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला पास ऑन करणार, हे देखील तेवढंच महत्त्वाचं असतं. आता जर तुम्हाला खरंच मनापासून असं वाटत असेल की व्यसन करणं थांबवलं पाहिजे तर नक्कीच तुमच्या जवळच्यांची मदत घ्या. किंवा जर का तुम्ही दररोजचे व्यसन करत असाल किंवा दररोज तुम्हाला कुठलं तरी दारू म्हणा, सिगारेट म्हणा, पान म्हणा, कुठलंही व्यसन असेल तर नक्कीच तुम्ही रिहॅब सेंटरचा देखील फायदा घेऊ शकता. तुमच्या आजूबाजूला कुठे रिहॅब सेंटर असेल तर नक्कीच तुम्ही त्या गोष्टींची देखील मदत घेऊ शकतात. पण नक्कीच या गोष्टी करणं थांबवा, कारण की हे शरीरासाठी खूप खूप हानिकारक आहे. आणि मी एवढ्या कॉन्फिडन्सली सांगू शकते कारण की मी स्वतः घेत नाही, त्यामुळे मला असं वाटतं की ते शरीरासाठी खूप घातक आहे आणि इतरांनी देखील व्यसने करणं थांबवावं असं मला वाटतं, कारण की आरोग्य हीच खरी संपत्ती असते. थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. गॉड ब्लेस यू ऑल विथ गुड हेल्थ, वेल्थ अँड प्रॉस्पॅरिटी. थँक्यू.